हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग रोड नजीक असणाऱ्या व पत्रावळ्या बनवणाऱ्या ग्रीनवेल इको प्रॉडक्ट्स कंपनीला आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली। आग इतकी भयंकर होती की काही किलोमीटरपर्यंत धुराचे लोट पाहायला मिळत होते। कारखान्यात 100हून अधिक महिला व पुरुष कामगार काम करीत होते। मात्र आगीचं गांभीर्य ओळखून सर्वांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ग्रीनवेल कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यानं आग लागल्याचं सांगण्यात येतंय। घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आळते हद्दीतील रामलिंग रोड नजीक पत्रावळे व द्रोण करणारी ग्रीनवेल नावाची इको फ्रेंडली कंपनी असून या कंपनीमध्ये शेकडो महिला व पुरुष आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी इथे काम करतात। आज दुपारी कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट होऊन आतमध्ये असणारा कच्चा व पक्का माल आगीच्या भडक्यात सापडला। आग लागलेली समजताच कंपनीत एकच गोंधळ उडाला। कंपनीतल्या सर्व महिला कामगारांना कंपनी बाहेर काढण्यात आलं। मोठ्या प्रमाणात कागदी माल असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं। बघता बघता कारखान्यातील मशिनरींसह इतर साहित्यानेही पेट घेतला। धुराचे लोट आकाशात पसरू लागले आणि बघता बघता अख्ख्या कंपनीत आग पसरली। तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली। इचलकरंजी महानगरपालिका, शरद साखर कारखाना, पंचगंगा साखर कारखाना, हातकणंगले नगरपंचायत, वडगाव नगर परिषद, घोडावळ ग्रुपच्या अग्निशमक बंबांना पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। यावेळी ग्रीनवेल कंपनीच्या महिला कामगारांना अश्रू रोखता आले नाहीत। ज्या कंपनीमध्ये काम करून आपण आपल्या संसाराचा गाडा चालवला जातो, तीच कंपनी आपल्या डोळ्यासमोर जळत असताना ते पाहिल्यानंतर महिला कामगारांना अश्रूंचा बांध फुटला। संपूर्ण कारखानाच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं 40 कोटींपेक्षाही जास्तीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। महिन्यातील तिसरी घटना ही। काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील तोझाई व त्यानंतर अरविंद मिलला आग लागली। यामध्येही कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर आज ग्रीनवेल पत्रावळी कारखान्याला लागलेल्या आगीत 40 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। त्यामुळे महिनाभरात झालेल्या या घटनांमुळे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मराठी यस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।